कितीही पिझ्झा आणि बर्गर खाल्ले तर गावाकडच्या जेवणाची आणि गावाकडच्या मसाल्याची चव काही वेगळीच असते. तर चला आज आपण हा गावाकडचा मसाला आलेला आहे, तर हा गावाकडचा मसाला मस्त आपण भाजून घेऊया वेगवेगळा करून आणि याचं बनवूया आपण मस्त चिकन झणझणीत हिरव्या वाटणामध्ये काळा मसाला घालून मस्त झणझणीत चिकन बनवून घेऊया. तर हा मसाला मी पहिल्यांदा वेगवेगळा करून चांगला भाजून घेतलेला आहे आणि मस्त मिक्सरमध्ये काढून एकत्र करून सगळा मिक्स करून एका भरणीमध्ये मी भरून ठेवलेला आहे. तर हा मी वेगळा वेगळा असा भाजला की जर बारीक मसाला खाली बुडाला जास्त करपतो आणि जो जाडसर मसाला वरती राहतो तो भाजत नाही व्यवस्थित, म्हणून मी आधी जाडा मसाला मस्त भाजून घेतलेला आहे आणि मिक्स करून सगळा एका भरणीत भरून ठेवलेला आहे. तर मी इथं इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-20 लसणाच्या पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, आलं टाकून मस्त कांदा लसूण भाजून याच्यामध्ये टाकून मस्त मिक्स करून याची ग्रेव्ही बनवून घेतली. त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तिथे मी खडे मसाले टाकलेले आहेत. 1 तेजपत्ता, 1 चक्री फूल, 2 विलायच्या, 2 लवंगा आणि 2 काळे मिरे. तर वाटण इथे मी वाटून घेतलं आणि मस्त तेल आणि मसाले चांगले गरम झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया. तर हे बघा असं काही वाटण दिसतंय आपलं. तर मस्त झणझणीत ठसकेबाज चिकनचं कालवण झालं होतं मंडळी. चिकनचं कालवण, रस्सा, ग्रेव्ही काही म्हणा. तर एकदा नक्कीच ट्राय करा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर याला चांगलं असं गरगर फिरून घ्यायचं मस्त तेल सुटेपर्यंत आणि याला खूप छान तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत. हळद, मीठ, काळा मसाला आणि 1 चम्मच इतका चिकन मसाला. तर हे बघा मस्त आपण दुसरे कुठलेही मसाले याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत अजिबात आणि फक्त काळा मसाला आणि चिकन मसाल्याचं चिकन एवढं भारी झालं होतं ना. तर याच्यामध्ये मी 3-4 पाण्याने धुवून घेतलेलं चिकन टाकून घेतलेलं आहे. हे चिकन 500 ग्राम इतपत आहे आणि मस्त चिकन आणि मसाले सगळे एकसारखे दिसणार नाही तोपर्यंत आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा हे छान मसाला चिकनला लागलेला आहे. तर आपण याला 10 मिनटं असंच वाफेवर शिजून घेऊया याच्यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत. आणि तेल सुटलं याला की मस्त याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका किंवा तुम्ही नाही टाकलं तर 20 मिनटं शिजू द्या वाफेवर. तर हे बघा याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि परत आपण याला एक चांगलं मिक्स करून घेऊया. आणि मी इथे थोडंसं पाणी घातलं होतं मिक्सरच्या भांड्याला धुवून याच्यामध्ये टाकलं होतं. तर तुम्हाला जर सुकं खायचं असेल तर तुम्ही सुकंही खाऊ शकता. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतही खाल्लं तरी चालतं किंवा चपाती भातासोबत पण भारीच लागत होतं. तर मी ते पाणी टाकलेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे मसाले जास्त ॲड करा, चिकन जास्त ॲड करा आणि पाणी जास्त ॲड करा. बाकी रेसिपी एक नंबर झाली होती, म्हणजे चिकनचं कालवण खूप भारी झालं होतं. मी माझी स्वतःची तारीफ पहिल्यांदा करते. तर नक्की ट्राय करून बघा. हे बघा आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपण शिजण्यापुरतं म्हणजे एक उकळी आणूया याला, तेवढं पाणी घालूया. मस्त चिकन 10 मिनटं याला चांगलं परत शिजून घ्यायचं आहे. आपलं चिकन तर अर्ध्याच्या वरती शिजत आलेलं आहे, म्हणजे 50% शिजलेलं आहे. आता ग्रेव्हीला एक उकळी आणली की झालं चिकन रेडी गरमागरम. तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ नक्की सांगा आणि जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा. आणि हे बघा मुलीने चपात्या भात बनवलेला आणि इकडे भाजीसुद्धा झाली. तिने चपाती ठेवायचा डब्बा घासायला टाकला तर चपात्या तिने ठेवल्या भाताच्या प्लेटवर. तर चला गरमागरम चपाती, गरमागरम चिकन गावरान रेसिपी मस्त झणझणीत हिरव्या वाटणातली कशी वाटली नक्की सांगा आणि या चिकनवर ताव मारायला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.